मुंबई नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग, जीवितहानी टळली। इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव शिवारामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीला मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या अग्नितांडवामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। सुमारे 4 तासानंतर या आगीवरती काबू आणण्यात आला, तरी प्रत्यक्षामध्ये अजूनही आग काही ठिकाणी धुमसत आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतं। या अग्नितांडवामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली। आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते। घटनेची माहिती मिळाल्यानंतर इगतपुरीचे तहसीलदार, इगतपुरी व वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व इतर सरकारी यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली। कंपनीच्या 4 नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवण्यात आले होते। याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं। आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक महापालिकेच्या सिडको मुख्यालय आणि पंचवटी विभागीय कार्यालय येथून अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इगतपुरी।